राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता ठेकेदारांची लगबग देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या निवळी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी ठेकेदारांची आपण लगबग पाहतोय, कारण ज्या ठिकाणी पॅचवर्क होतं किंवा डायव्हर्जन होतं ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी खड्डे भरण्याचं काम देखील सुरू आहे। महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायव्हर्जनसुद्धा काढले जात आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून हे डायव्हर्जन होते, आज मात्र मंत्री येणार म्हणून हे डायव्हर्जन काढून रस्ता कसा सुस्थितीत आहे या पट्ट्यातला हे देखील दाखवण्याचा फार जो आहे तो कुठेतरी ठेकेदारांकडून होताना पाहायला मिळतो। कांटे ते निवळी असा रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आणि या ठिकाणी आज सकाळपासूनच ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्याचं देखील काम सुरू आहे। पॅचवर्कचं देखील काम जे आहे ते सुरू आहे। जे डायव्हर्जन जे आहेत ते बाजूला करून रस्ता मोकळा केला जातो आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता ठेकेदारांची लगबग देखील या महामार्गावर वाढलेली आपल्याला दिसून येते। राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।